प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। आज वरळीमध्ये आंबेडकरी जनतेनं आपला दणका दाखवून दिलाय, कायदेशीर दणका दाखवून दिलाय। ज्या वेळेला आंबेडकरी जनता रस्त्यावरती येते त्यावेळेला त्याचे निश्चितच परिणाम दिसून येतात। मित्रांनो, वरळीमध्ये आज आंबेडकरी जनतेनं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एका नफरतखोर व्यक्तीला हाकलून लावल्याची बातमी समोर आलेली आहे। होय, ज्या व्यक्तीला भारताचे संविधान मान्य नाही, ज्या व्यक्तीला भारताची धर्मनिरपेक्षता मान्य नाही, ज्या व्यक्तीला भारताचा तिरंगा ध्वज मान्य नाही, राष्ट्रध्वज मान्य नाही, अशा व्यक्तीला ज्याने भीमा कोरेगावची दंगल घडवली 2018 मध्ये, जो त्या दंगलीचा मास्टर माइंड आहे असा जाहीर आरोप करण्यात येतो, त्या संभाजी भिडेला आंबेडकरी जनतेनं पिटाळून लावल्याची बातमी समोर आलेली आहे। हाती आलेल्या माहितीनुसार वरळीमध्ये संभाजी भिडे जो नेहमी धर्माच्या नावावरती गरळ ओकण्याचे काम करतो, तो व्यक्ती तिथे येणार असल्याची माहिती आंबेडकरी कार्यकर्त्यांना, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना मिळाल्याच्या नंतर वंचित बहुजन आघाडीच्या महिला रणरागिनी वरळी पोलीस स्टेशन मध्ये गेल्या। संभाजी भिडेचा तो कार्यक्रम रद्द करा अशी मागणी त्यांनी सनदशीर मार्गाने केली, परंतु दुर्दैवानं तिथं असणाऱ्या पोलिसांनी त्या महिला भगिनींना दमदाटी केली, उद्धट भाषेमध्ये त्यांना बोलले, त्यांच्याशी उद्धट वर्तणूक केली असा आरोप या महिला कार्यकर्त्यांनी केलेला आहे। अर्थात त्या पोलिसांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा या महिला कार्यकर्त्यांनी केलेली आहे। एकीकडे हे होत असताना दुसरीकडे ही बातमी ज्या वेळेला संभाजी भिडेला कळली, संभाजी भिडेनं वरळीमध्ये येण्याचं टाळलं। एक प्रकारे संभाजी भिडे तिथून पळून गेल्याची माहिती आहे। संभाजी भिडे ज्याचं खरं नाव मनोहर आहे असं म्हटलं जातंय, तो मनोहर भिडे त्या कार्यक्रमातून पळाल्याची माहिती आपल्या हाती आलेली आहे। मित्रांनो, कायद्यानं जर आपण लढत असू तर आंबेडकरी जनतेची ताकद आज संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली। आंबेडकरी जनता कायदा हातात घेत नाही, कोणतीही लढाई तो कायद्यानं लढतो। तुम्ही त्यांना तुरुंगामध्ये मारून जरी टाकलं, त्याची हत्या जरी केली, आंबेडकरी कार्यकर्त्याची, आंबेडकरवाद्यांची तुम्ही तुरुंगामध्ये हत्या जरी केली तरी आंबेडकरवादी हा कायदा हातात घेत नसतो। तो कायद्यानं लढाई लढतो आणि कायद्यानं लढलेल्या लढाईला नेहमीच यश प्राप्त होतोय, हे आजच्या घटनेवरून दिसून आलेलं आहे। संभाजी भिडे याने नेहमीच या देशातल्या नागरिकांमध्ये, महाराष्ट्रातल्या, विशेषतः महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये भेदाभेद निर्माण होईल, त्यांच्यातला सामाजिक एकोपा नष्ट होईल, एकात्मतेला तडे जातील, अशाच पद्धतीचे नफरतखोर वक्तव्य आतापर्यंत केलेले आहे, गरळ ओकलेला आहे। अशा व्यक्तीचा कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये कुठेही होता कामा नये। ही जर इथल्या लोकशाहीवाद्यांची, संविधानवाद्यांची आणि राष्ट्रवाद्यांची जर भूमिका असेल तर मला वाटतं त्यात गलत असं काही नाही। अशा लोकांचे, नफरत पेरणाऱ्या, विष पेरणाऱ्या लोकांचे कार्यक्रम कोणत्याही ठिकाणी होता कामा नये, याची काळजी इथल्या सरकारने घेतली पाहिजे, प्रशासनाने घेतली पाहिजे। सामाजिक एकात्मतेला तडा जाणार नाही याची काळजी सरकारने सुद्धा घेतली पाहिजे। जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।